बोरपाडळे ते कोडोली हा महत्वाचा रस्ता सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडलाय। सततच्या पावसामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। वाहन चालकांचा प्रत्येक प्रवास धोकादायक बनलाय। कोल्हापूर रत्नागिरी आणि पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा मार्ग असल्यानं इथं 24 तास मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। कोकणात जाणारे पर्यटक वाहनं, मालवाहू ट्रक, प्रवासी वाहनं तसेच MIDC, साखर कारखाना, दूध संघ, पेपर मिल आणि विविध शैक्षणिक संस्थांकडे जाणारी वाहनं याच मार्गाचा वापर करतात। मात्र कोडोली MSCB फाटा, पोखले फाटा, नरसोबा ओढा, काकी फाटा, महादेव नगर, पन्हाळा व्हॅली, इंग्लिश स्कूल परिसर आणि शहापूर गावाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। पावसाचं पाणी साचल्यानं रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। खड्डे दिसत नसल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। खड्डे चुकवताना अनेकदा समोरासमोर अपघात होत आहेत। वाहनांचे टायर पंक्चर होणं, पार्ट तुटणं आणि आर्थिक नुकसान होणं अशा घटना सातत्यानं घडत आहेत। स्थानिकांच्या मते या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक जण गंभीर जखमी झालेत। काहींना कायमचं अपंगत्व आलंय। त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। काही महिन्यांपूर्वी संबंधित विभागाने या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती, मात्र पहिल्याच पावसात ती वाहून गेली आणि पुन्हा रस्त्यांची दुरावस्था झाली। सार्वजनिक बांधकाम विभागानं 5 दिवसात रस्त्यांवरील खड्डे भरून घ्यावेत, अन्यथा या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला। आता या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून वाहन चालकांना दिलासा मिळणार का, याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। आम्ही इकडे सारखा प्रवास करत असतो आणि रस्त्याची खरंच परिस्थिती या वाईट आहे, खूप वाईट आहे। कारण प्रत्येक वर्षाला याच्यावर फंड पडतोय आणि प्रत्येक वर्षीच्या रस्त्याची अवस्था वाईट होते। म्हणजे खड्डे इतके मोठे प्रमाणात खड्डे असतात की गाडी कशी चालवायची हे समजत नाही। कारण या रस्त्याची कामाची एक वेगळ्या पद्धतीने नियोजन व्हायला पाहिजे, तर रस्ता हा टिकू शकेल, नाहीतर टिकू शकणार नाही आहे। नाही वर्षाला बजेट पडणार, कंत्राटदार पैसे मिळवत बसणार, हे असंच राहणार होतं। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।